मी आलोय. पारू, दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. देवी आई कापी. तुम्ही ठीक आहात ना? ज्या बहिणीचा भाऊ तिच्यावर एवढा नाराज असेल ती ठीक कशी असेल? मला सया दादाचं काही कळतच नाहीये. तो का असा हट्टाला पेटलाय? आदित्य त्याचा लाडका असताना त्याच्या लाडक्या भाच्याच्या लग्नात तो का आड येतोय? साजरी खरंच किती चांगली मुलगी आहे आदित्यसाठी. बरं, सया दादानेच साजरीची निवड करून माझं काम किती हलकं केलं होतं. मी अशाच मुलीच्या शोधात होते, जी या घराची प्रतिष्ठा वाढवेल, जी समजूतदार असेल, सुशिक्षित असेल, आदित्यला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी असेल. साजरी अगदी तशी मुलगी आहे. स्वतःच निवड करून आता तोच या लग्नाच्या आड येतोय. पारू, या सगळ्यात तुझं काय होत असेल हे मला समजू शकतं. सया दादा तुला त्याची मुलगी मानतो, पण तरीही तुझ्या मनाचा विचारच करत नाहीये तो. मला कळतच नाहीये की तुझं आणि आदित्यचं नातं जोडण्याचा तो इतका हट्ट का करतोय. तुम्ही नका काळजी करू देवी आई, मी सबूत देते तुम्हाला. आदित्य सरांचं नाव साजिरी मॅडमचं लग्न होणार. शेवटी एक भाऊ आपल्या बहिणीपासून किती वेळ दूर राहील. तुम्ही बोला आबासाहेबांशी, मला खात्री आहे ते तुम्हाला समजून घेतील. मी आलेच. आता काय उपयोग आहे विचार करून? नाही, मान्य आहे मला की मारुती मामा किडनॅप आहे म्हणून तू इतकी हतबल आहेस, पण म्हणून तू दादा आणि साजिरीच्या लग्नाची जबाबदारी स्वतःवर घेशील? तू विसरतेस का की तुझं लग्न झालंय दादासोबत? तू ऑलरेडी बायको आहेस त्याची पारू. आणि बरं, तुमच्या दोघांचंही जाऊ देस, सया मामाचं काय? हा, तो का झटतोय मग एवढा तुमच्यासाठी? त्याला तरी सांगा ना, त्याला मोकळा करा. सिंपल. बरं, आईचं ऐकून तू साजिरी आणि दादाचं लग्न लावून देशील, त्यामुळे आई खुश, देवी आई खुश म्हटल्यावर तू पण खुश. दादाचं काय? बरं, तू तरी त्याच्याशिवाय राहू शकणार आहेस का? हा, तुम्ही दोघं एकमेकाशिवाय जगू शकणार आहात का? पारू, बोल ना काहीतरी. दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. सया दादानेच साजिरीची निवड करून माझं काम किती हलकं केलं होतं.
मी अशाच मुलीच्या शोधात होते, ज्या घराची प्रतिष्ठा वाढवेल, जी समजूतदार असेल, सुशिक्षित असेल, आदित्यला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी असेल. साजरी अगदी तशी मुलगी आहे. तू विसरतेस का की तुझं लग्न झालंय दादासोबत? तू ऑलरेडी बायको आहेस त्याची पारू, आणि तुम्ही दोघं एकमेकाशिवाय जगू शकणार आहात का? पारू, बोल ना काहीतरी. लय भूक लागल्या, पटकन काहीतरी खायला बनव. शिरा बनवला तरी चालेल. तायडे, अगं तायडे, कुठं हरवलीस? लय भूक लागल्या, जा ना पटकन काहीतरी खायला दे. सारी तायडे, काय झालं? बस येत कनी. असं म्हणतात की लहान मुलांच्या तोंडून देव बोलत असतो. तूच सांग ना मला, मी काय करू? देवी आई नाराज आहे. मी त्यांना नाराज नाही बघू शकत. आदित्य सरांसोबतचं माझं नातं बी त्यांना नाही सांगू शकत. मला नाही कळत मी काय करू. तू सांग ना गणी, मी या परिस्थितीत काय करायला पाहिजे? तायडे, शांत हो. तायडे, तू एवढी मोठी असून तुला काय सुचत नाहीये, तर मग मी काय सांगणार तुला? तायडे, जर बा इथं असता तर त्याने तुला काय सांगितलं असतं? हा, याचा विचार कर ना. तायडे, समजा ठीक होईल. यातनं काय ना काहीतरी मार्ग निघल बघ. पारू, आपण नोकर माणसं. आपण कायम आपल्या भावनांना आवर घालून मालकांच्या प्रती आपली निष्ठा जपली पाहिजे. त्याच्यापेक्षा आपल्याला काय बी महत्वाचं नाही बघ. तुझं आणि आदित्य बाबांचं नातं तर लई नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी आदित्य बाबा देवी आईंचा मुलगा आहे, आणि आईल्या मॅडमला त्यांच्या मुलांचं हित बरोबर कळतं ना. त्यामुळं त्या त्यांच्या मुलासाठी जो काही निर्णय घेतील तो योग्यच असणार आहे. नको काळजी करू. मला कळलंय काय करायचं आहे. तायडे, लहान असून तू माझे डोळे उघडलेस गणी. थँक्यू. तायडे, काळजी नको करू, समता नीट होईल. होय. ए तायडे, मला लय भूक लागल्या, जा पटकन काहीतरी खायला बनव. करते. अरेच तायडे, शिरा केला तरी चालेल. वय. मामा सापडावा म्हणून त्या साखरपुड्याला होकार दिलाय. पण मला आता खरंच भीती वाटते. हा साखरपुडा झाला तर? आरू, हे विधी सुरू आहेत, इतकं आनंदाचं वातावरण आहे, पण ह्या सगळ्यात माझा भाऊच नाहीये. आनंद विरून गेल्यासारखं झालंय. पारू, दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. पारू, प्रिया मॅडम या ना, बसा ना. ये बस. पारू, आपण सगळेच खूप थकलोय ग. आज आबांचं असं थेट येऊन बोलणं असो किंवा आईंचा राग, संताप, सगळ्याच गोष्टींचा खूप त्रास होतोय आता मला. माझ्यापेक्षा जास्त तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो याची कल्पना आहे मला. प्रिया मॅडम, आज एका मैत्रिणीची जास्त गरज वाटत होती. तुम्ही 2 शब्द जरी बोललात ना तरी बरं वाटतंय मला. तू काय बोलतेस ना कळतंय मला.
आबांची खूप काळजी वाटते ग. तू बघितलंयस ना, गावी आबा किती ताठ मानेने मान सन्मानाने जगत होते, आणि इथे मुलींच्या सासरी असं एक मुलगी म्हणून आता नाही बघवते मला हे सगळं. तुला आईंचा स्वभाव माहितीये ना, काही झालं ना तरी त्या नाही ऐकणार आहेत. आणि आबांनाही मी चांगलंच ओळखते, ते पण खूप हट्टी आहेत. या सगळ्यात ना आपण काय करावं मला काही कळतच नाहीये. पारू, तू माझं एक काम करशील का? तुला पण आबा मुलगी मानतात ना, तू एकदा समजावून सांगशील का आबांना प्लीज? प्रिया मॅडम, तुम्ही शांत व्हा, नका लई विचार करू. आबासाहेबांमध्ये आणि देवी आईंमध्ये वितुष्ट येणार नाही याची आपण काळजी घेऊ. मी बोलते आबासाहेबांशी. तुम्ही शांत व्हा बघू, रडू नका, समजा ठीक होईल. आज मी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलंय कारण लवकरच आदित्याचा साखरपुडा होणार आहे, आणि मला त्याच्या हातून तुम्हाला सगळ्यांना आहेर द्यायचा आहे. आदित्य, सगळ्यांना गिफ्ट्स दे आणि त्यांचे आशीर्वाद घे. सावित्री, ये. पारू, अगं तू विसरलीस का की आमच्या या किर्लोस्करांच्या घरात तू सुद्धा नोकराचंच काम करतेस? तू ये ना रांगेत. तू कशी पाठी उभी आहेस? ऐक ना, इथे ये रांगेत आणि तुझं गिफ्ट घे. ये. असं का करतेस? नोकरच आहेस ना तू पण. बहिणी, तुम्ही सांगा. पारू, ये पुढे गिफ्ट घ्यायला. आत्ता ये. पारू, तुझ्या लाडक्या मित्राचा साखरपुडा आहे ना, म्हणजे आदित्यचा. मग हा आहेर सुद्धा तोच देईल तुला. आदित्य, हे घे, तुझ्या मैत्रिणीला तुझ्या साखरपुड्याचा आहेर दे. घे घे ग. ए पारू, मिळालं ना गिफ्ट? आता या सगळ्या साखरपुड्याची जबाबदारी तुझ्यावर आहे, लक्षात ठेव. त्यामुळे तयारी दुप्पट झाली पाहिजे. तू एक काम करतेस का? बहिणी, काय करूयात, पारू तू ना रोज येतेस त्यापेक्षा 2 तास आधीच ये घरी.
काय आहे, खूप तयारी बाकी आहे ना ग. तुझी फार मदत होईल. तुझ्या लाडक्या मित्राचा साखरपुडा आहे ना, हक्कानी कर सगळं. ये हा. माझ्या पारूच्या आयुष्यात काय वाढून ठेवले ना तेच कळत नाहीये मला. या घरची खरी मालकीण असून सुद्धा तिला नोकरांच्या रांगेत उभं केलं जातंय. तिला स्वतःला तिच्याच नवऱ्याच्या लग्नाची तयारी करायला लागते. म्हणजे पारू बाळाला किती त्रास होत असेल तुझी कल्पना आहे मला. या सगळ्यात मला काहीच करता येत नाही. म्हणजे पारू बाळ दुःखात असताना या सगळ्या गोष्टीचा कसा आनंद मानू मी. नकोय मला हे गिफ्ट. पारू, दादा जेवला का ग? त्यांनी जेवायला नकार दिला आहे. खरं तर मला पण भूक नाहीये. तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या, मी आराम करते. माझी इच्छा नाही जेवायची. देवी आई, काय झालं सावित्री? मला माफ करा पण मला हे गिफ्ट नकोय. अगं बाई, काय झालं? फार छोटं आहे का गिफ्ट? मोठं पाहिजे हा? काय काय सावित्री, मा झाला तुला? मालकांनी इतक्या प्रेमाने दिलंय ना हे गिफ्ट, मग कौतुकाने घ्यायचं. फालतूचे नखरे काय आहेत तुमचे? दामिनी, जरा थांब. काय झालं सावित्री, का नकोय तुला हे गिफ्ट? मॅडम हे गिफ्ट त्यांना, म्हणजे त्यांचं नाहीये म्हणून त्या परत द्यायला आल्यात. त्यांचं नाहीये म्हणजे? त्यांचं नाही म्हणजे मगाशी कामाच्या गडबडीत आमच्या गिफ्टची अदलाबदल झाली. त्यांच्या लक्षातच नाही राहिलं ते. आता नीट बघितल्यावर लक्षात आलं असेल त्यांच्या, म्हणून ते गिफ्ट परत करायला आल्यात. मॅडम माझं एकदा तुम्ही वय सावित्री आत्या, तुमचं गिफ्ट माझ्याकडे आहे ना, माझं तुमच्याकडं. मी तुम्हाला देते ना तुमचं गिफ्ट. चला या, आलो देवी, चला.